लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विक्रम आणि मालिनीच्या 30व्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूप जोरात चालू असतं. सगळी सजावट, सगळे अरेंजमेंट बघून मालिनी आणि विक्रम खूप भारावून जातात. तर आता सगळेजण मानिनीला 2 शब्द बोलायला सांगतात. तेव्हा मानिनी सगळ्यांच्या आग्रहाखातर उभा राहते आणि तिच्या मनातल्या गोष्टी बोलू लागते. माझ्या सुनांनी आणि माझ्या मुलांनी केलेलं हे ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज सेलिब्रेशन हे तर खूपच अप्रतिम होतं. आणि त्यानंतर ती आता प्रेमाची परिभाषा, तिचं आणि विक्रमचं रिलेशन कसं होतं याबद्दल सांगू लागते. ती पुढे म्हणते, विक्रमची मी पहिली चॉईस कधीच नव्हते, परंतु आमच्यामध्ये 40 आणि 60 असा रेशो होता. तो आजही आहे. प्रेम हे कधीच 50-50 नसतं. ते कुणाचं तरी एकाचं जास्त असतं तर एकाचं कमी असतं. माझा विक्रमवर 40% विश्वास होता तर विक्रमचं 60% प्रेम होतं. याच्या आधारावरच आजपर्यंत आम्ही निभावून आणलं. बहुतेक आयुष्यामध्ये आलेलं पहिलं प्रेम हे आपलं कधीच नसतं.